सदावर्ते मराठा आंदोलनाचा वारंवार अपमान करत असल्यानं आपण त्यांच्या गाड्या फोडल्याची कबुली या प्रकरणातील आरोपी मंगेश साबळे यांनी जामीन मंजूर झाल्यावर दिली। मराठा आरक्षणाला गालबोट लावायचा हेतू नव्हता असंही ते म्हणाले। सदावर्तेंच्या गाड्या फोडल्याबद्दल साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा डोंबिवलीमध्ये सत्कार करण्यात आला। संभाजीनगरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला। जिल्ह्यातल्या आपतगावमध्ये गणेश काकासाहेब कुबेर या तरुणानं मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपला अंत्यविधी करू नये असं त्यानं या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। त्यानंतर आक्रमक मराठा समाजानं धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम तालुक्यातील निपाणी इथं 38 वर्षाच्या युवकानं आत्महत्या केली। प्रवीण घोडके असं या तरुणाचं नाव आहे। आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन त्यानं जीवन संपवलं। आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याची माहिती मृत प्रवीणचे वडील काकासाहेब घोडके यांनी दिली। मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सांगलीमध्ये मराठा समाजानं मशाल मोर्चा काढला। शहरातल्या आंबेडकर पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यामध्ये मराठा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला। जालन्यामध्ये मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीतील ग्रामस्थांनी गावात कॅन्डल मार्च काढला। दरम्यान जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आणि त्यांच्या उपोषणाचा काल दुसरा दिवस होता। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील शिरपुलीमधल्या ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी कॅन्डल मार्च काढून बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय। सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आलाय आणि मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांनी गावामध्ये येऊ नये असे फलक गावामध्ये लावण्यात आले। वाशिम जिल्ह्यातल्या मोठेगावमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। तसंच मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात आलंय आणि या उपोषणामध्ये लहान मुलांसह महिलांनीही सहभाग घेऊन आरक्षणाची मागणी केली। कोल्हापूरमधल्या मराठा समाजाच्या वतीनं फसवं सरकार चले जाओ आंदोलन करण्यात आलं। आरक्षणासाठी सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी हातात काळे झेंडे घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारले। जरांगे आणि आंदोलनकर्त्यांना मराठा समाजाचा ठेका देण्यात आला आहे का असा सवाल आमदार शिंदे यांनी केला होता आणि त्याचा निषेध करत शिंदेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। परभणीचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची गाडी मराठा कार्यकर्त्यांनी अडवून त्यांना परत पाठवण्यात आलं। पूर्णा तालुक्यातल्या ताडकळसमध्ये गावबंदी केली असताना गावात का आलात म्हणून मराठा तरुण आक्रमक झाले। त्यामुळे बोर्डीकर यांना गावातून मागे फिरावं लागलं। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वणवा पेटला। मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचे फोटो जाळून आंदोलन करण्यात आलं। आरक्षण न मिळाल्यास यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला। मराठा आरक्षणासाठी धुळ्यामध्ये साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। सरकारने दिलेला शब्द पाळला नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आंदोलकांनी दिला। यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली। नाशिकच्या देवळा तसंच उमराणा गावासह इतर 10 गावातील कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षण मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केलं। आरक्षण न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला। सरकार आदिवासी कोळी समाजाच्या उपोषणाची दखल घेत नसल्यानं जळगावमध्ये मुंबई नागपूर महामार्गावर लाकडं जाळून आंदोलन करण्यात आलं। आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी 17 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे आणि या दरम्यान उपोषणकर्ते नितीन सपकाळे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शरद पवार उद्धव ठाकरे आज राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात असणार आहेत। रायगड जिल्हा बँकेच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरपंच झाले आहेत असा आरोप बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला। धुळ्यामध्ये आयोजित आदिवासी एल्गार सभेवेळी त्यांनी ही आगपाखड केली। बदलापूर पालिकेची ऑनलाईन मालमत्ता कर प्रणाली बंद पडल्याचा फटका बदलापूरकरांना सहन करावा लागतोय। पालिकेसमोर कर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबलचक रांगा लागतात। परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी देखील होतीये। त्यामुळे तातडीनं ऑनलाईन सेवा पूर्ववत करण्याची मागणी नागरिक करतात। मुंबईतील घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या नेब्युलायझर मास्कमध्ये झुरळाचा वावर असल्याचं दिसून आलंय। रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता आणि उंदरांचं साम्राज्य पसरल्याचं दिसतंय। त्यामुळे रुग्णांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलाय।
अमरावतीच्या विदर्भ ज्ञानविज्ञान महाविद्यालयातल्या विद्यार्थी परीक्षा फीवाढ विरोधात आक्रमक झाले। त्यांनी कॉलेजसमोरच आंदोलन सुरू केलं। वाढवलेलं परीक्षा शुल्क रद्द करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी तासिकेवर बहिष्कार घातला। प्रॅक्टिकलच्या प्रत्येक विषयावर 200 रुपयांची फी वाढ केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। गडचिरोलीमध्ये राईस मिल भरडाई घोटाळ्याविरोधात बेमुदत उपोषण करण्यात आलं। घोटाळा झाल्याचं उघड होऊन दोषींवर गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। चंद्रपूरमध्ये विविध मागण्यांसाठी आशा आणि गटप्रवर्तकांचं बेमुदत धरणं आंदोलन 6व्या दिवशीही सुरूच आहे। यापूर्वीही मोर्चा काढून मागण्या मंजूर कराव्यात याकरता अनेकदा निवेदन देण्यात आलं, मात्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यानं राज्यव्यापी बेमुदत संप सुरूच ठेवण्यात आला आहे। सांगलीमध्ये आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी रास्ता रोको केला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे काही काळ सांगली मिरज मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। विविध मागण्यांसाठी राज्यातील आशा सेविका 18 ऑक्टोबरपासून संपावर आहेत। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा धडकला। दत्तक शाळा योजना शासन निर्णय त्वरित बंद करा, तसंच समूह शाळा योजना परिपत्रक त्वरित रद्द करा यासह तब्बल 15 प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। अकोल्यामध्ये महाराष्ट्र राज्य वीज लाईन स्टाफ बचाव कृती समितीनं महावितरणच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला। कामाच्या तासांसह लाईन स्टाफला स्वतंत्र वेतन श्रेणी आणि सरळ सेवा भरतीनं नोकर भरती करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पुण्यामध्ये जादा प्रवास भाडं आकारणाऱ्या खासगी बस आणि ट्रॅव्हल्स विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं। सणासुदीच्या दिवसामध्ये जादा प्रवास भाडं आकारून आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। निवेदन आरटीओ अधिकाऱ्यांना तसं देण्यात आलंय। उद्योगांपाठोपाठ आता मुंबईतल्या तब्बल 17,000 कोटी रुपयांचा हिरे व्यापार सुरतला स्थलांतरित झालाय। अनेक गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी सुरतला स्थलांतर केलंय। त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं कोट्यवधी रुपयांच्या कराचं नुकसान झालंय। तब्बल 3,400 कोटी रुपये खर्चून सुसज्ज डायमंड बोर्स हे जगातलं सर्वात मोठं हिरे व्यवसाय केंद्र सुरतमध्ये उभारण्यात आलंय। ऑक्सफर्ड विद्यापीठ बारामतीच्या कृषी महाविद्यालयासोबत टायअप करणार आहे। कृषी तंत्रज्ञान आणि वातावरणीय बदलामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा यावर आधारित एक अभ्यासक्रम सुरू होणार आहे। शरद पवारांनी याची घोषणा केली आहे। उत्तर अमेरिकेनंतर भारतामध्ये प्रथमच भविष्यातील शेती संबंधीचा डेमो यामध्ये दाखवला जाणार आहे। पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेपूर्वी दर्शन रांगेत आपत्कालीन मार्गाची व्यवस्था करण्यात येणार आहे। पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये वृद्धांना त्रास होत असून अनेकदा त्यांना तात्काळ उपचार न मिळाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यावर मंदिर प्रशासनानं आपत्कालीन मार्गाचं नियोजन केलंय। शिर्डीतील कार्यक्रमात मोदींसमोर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दुष्काळाचा मुद्दा उचलून धरला। दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना पाणी वळवण्यासाठी आर्थिक निधी केंद्रानं पुरवावा अशी विनंती शिंदेंनी केली। तर राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना पाणी मिळालं तर आत्महत्या थांबतील असं फडणवीस म्हणाले। वाशिम जिल्ह्यातल्या पांगराबंदी गावातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। त्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं। हा सर्व प्रकार वनमंत्र्यांना कळल्यावर त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली। येवल्यामध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय। बाजारामध्ये प्रति किलो 1 रुपया भाव मिळत असताना शेतकऱ्यांना टोमॅटोची तोडणीही आता परवडत नाहीये। परिणामी शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी थांबवल्यानं टोमॅटो झाडावरच पिकून सुकू लागलेत। देवळातल्या वाघारीमध्ये कांदा उत्पादकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं। चाळीमध्ये साठवलेल्या 150 क्विंटल कांद्यावर अज्ञात व्यक्तीनं युरिया टाकला, त्यामुळे संपूर्ण कांदा सडून गेला। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। परभणी जिल्ह्यामध्ये विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। पावसानं दिलेल्या उघडीपीमुळे पिकाचं अतोनात नुकसान झालंय। तात्काळ शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम द्यावी, जायकवाडीतून रब्बीसाठी पाणी सोडावं या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले। नांदेडमध्ये एका शेतकऱ्यानं तहसील कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला। अतिवृष्टीचं अनुदान न मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचललं। 25 ऑक्टोबरपर्यंत अनुदान मिळालं नाही तर आत्मदहनाचा इशारा त्यानं दिलाय। तरीही प्रशासनानं दखल न घेतल्यानं त्यानं हा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर 2 महिन्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबाची दखल घेतली। यवतमाळच्या येरदमधल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदत म्हणून शिलाई मशीन आणि 11,000 रुपये दिले। तर प्रचंड धावपळ केल्यानंतर शासनाची 1 लाखाची मदतही या कुटुंबाला अखेर मिळाली आहे।
यवतमाळमधल्या वणीचे भाजपा आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिलाय। वणी उपविभागामध्ये शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्यांसाठी एमएसईबी कारणीभूत आहे। वीज विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असल्याचा हल्लाबोल बोदकुरवार यांनी केला। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 27 गावांमधल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे। ग्रामस्थांसह महापालिका मुख्यालयामध्ये त्याची बैठक पार पडली। 27 गावांमधल्या सोनारपाडा आणि आडिवली ही 2 गावं प्राथमिक स्तरावर निवडण्यात आली आणि गावांचं सर्वेक्षण करून अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे। डॉक्टर सदानंद मोरे यांनी बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। सातारकरांनी माणसाच्या जगण्यावर आधारित अध्यात्माची मांडणी केली। त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाची ही मोठी हानी झाल्याची भावना संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केली। भंडाऱ्याची उधळण म्हणजे